विद्यार्थी मित्रांनो, पाठ 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या पाठाचे लेखक म्हणजे वसंत जोशी, कथाकार, कवी, विनोदी साहित्यांचे लेखक. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयांचेही लेखन केले आहे. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक जरी असले, कल्पनाने जरी केलेले असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहे. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोदी निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टीच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. हा जो प्रस्तुत पाठ आहे, हा प्रस्तुत पाठ 2 सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखाकोटीच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ हास्य कल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. पाठ परिचय आणि लेखक परिचय झाल्यानंतर आता आपण पाठ पाहणार आहोत. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दनिशब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता तर दुसरा तरुण. पहा, या पाठात काय म्हणतात लेखक की इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस ही जी रेल्वेगाडी होती ती इगतपुरी रेल्वे स्टेशनवर सुमारे 3 तास थांबून राहिली. 3 तास थांबून राहिल्यामुळे त्या रेल्वेमधले जे प्रवासी होते ते अगदी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा मारत होते. कुणी त्या बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचून शेवटी ते सुद्धा आडवे झाले होते, म्हणजे झोपी गेले होते. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकडावर लगातार 1 तास बोलत बसले. गप्पा त्यांच्या 1 तास झाल्यानंतर ते थकले. त्यांनी चहा मागितला. चहा मागितल्यानंतर ते पुन्हा मात्र एवढ्या जोरजोराने आणि मोठ्याने बोलत होते की त्यांचा शब्दनिशब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता तर दुसरा तरुण. चला आता पहा पुढे काय झालं. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? त्यावर तो तरुण काय म्हणतो पहा, असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतरही नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. म्हातारा, जो त्या रेल्वे स्टेशनवर 2 प्रवाशांमधला एक म्हातारा होता तर दुसरा तरुण, म्हातारा म्हणाला की राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालेलं आहे ना? त्यावर तो तरुण काय म्हणतो आहे की असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन टेलरजवळून परवाच कपडे शिवून आणले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. म्हणजे या 2 संभाषणावरून आपल्याला असं समजतं की काका आणि पुतण्याचं हे संभाषण चालू आहे. पहा पुढे काय होतं. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पहा, तो म्हातारा काय म्हणाला की राजा, तुला हे जे मी घड्याळ दिलेलं आहे ते अगदी महागाचं आहे, 10,000चं आहे. आणि तेही मी पीटर्सबर्गवरून आणलेलं आहे. सो तुला ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळायचं आहे. आणि विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये लागणार आहेत ना? मुंबईला आपण पोहोचलो की मी तुला तुझे 50,000 रुपये देईल, पण मात्र तू सांभाळून जा. पुढे पुतण्या काय म्हणतो आहे काकाचा, पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील.
कोट्यधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? पुतण्या काय म्हणतो की काका, मला तुम्ही 50,000 रुपये फक्त देत आहे, तर 3 वर्ष मी या 50,000 रुपये कसे काढणार? बॅरिस्टर कसा होणार आहे? म्हणजे इंग्लंडला हा पुतण्या बॅरिस्टर शिकण्यासाठी जाणार आहेत. तो त्यांना म्हणतो की मला किमान 15 लाख रुपये खर्च येणार आहे. तुम्ही अगदी कोट्याधीश आणि तुमचा पुतण्या हा एखाद्या छोट्याशा घाणेरड्या हॉटेलमध्ये थांबलेला तुम्हाला चालेल का? त्यावर काका काय म्हणतात, म्हणजे ते म्हातारे काय म्हणतात, नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा होईल. त्यावर तो पुतण्या काय म्हणतो, त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. पुतण्या पहा, जो आता 3 वर्षासाठी 15 लाख मागत होता तोच आता काय म्हणतो आहे की नाही, काकाने जेव्हा म्हटलं की तू बंगलाच घे, तर तो म्हणतो ठीक आहे, त्या एका वर्षाला 15 लाख, तर असं 3 वर्षाला किती लागतील? 45 लाख रुपये लागतील. त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? पुतण्या जसा म्हणतो की मला 45 लाख रुपये 3 वर्षासाठी खर्च येणार आहे, तर त्यावर काका म्हणतात की अरे त्याची सोय या क्षणालाही मी करू शकतो. माझ्या बॅगेत शेअर विकलेले जी रक्कम आहे तीही 80 लाख, तर ते तुला देऊ का? पुतण्या काय म्हणतो पहा, नको, गाडी बसल्यावर द्या, पण काका एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनेच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. पहा, पुतण्या पुढे काय म्हणतो आहे, 45 लाख रुपये त्यांनी पहिले 15 लाख रुपये मागितले ते 3 वर्षासाठी, मग त्यांनी 45 लाख मागितले 3 वर्ष बंगल्यात राहण्यासाठी. आता तो म्हणतो की मला आता किमान अजून किती रुपये लागतील? 20 लाख रुपये. आणि कशासाठी? तर कॉलेजमध्ये गाडीने जाण्यासाठी. त्यावर पुढे काका काय म्हणता आहेत, ती रक्कमही आता याच बॅगेत आहेत, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. वा, काका त्यावर काय म्हणतात की अरे ती रक्कमसुद्धा 20 लाखही रक्कम माझ्याकडे आहे. पुढे काय झालं, काका मला सारा युरोप बघायचा आहे, प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल, त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. पुतण्या काय म्हणतो आहे की काका मला पूर्ण युरोप बघायचं आहे आणि किमान 1 वर्ष तरी प्रत्येक देशात राहायचं आहे, आणि त्यासाठी मला निम्मा खर्च आई देणार आहे. म्हणजे आईने मला 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने दिलेले आहे आणि ते सध्या माझ्यासोबत या बॅगेमध्ये आहे. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहे. पहा, मुलगा जसा म्हणतो की आईने मला सोन्याचे दागिने दिलेले आहेत, तेही किती? 40 तोळ्याचे. ते 40 तोळ्याचे दागिने मी युरोप बघायला खर्च करणार आहे. त्यावर काका काय म्हणतो आहे, तू कसलीही काळजी करू नको, तू अजिबात काळजी करू नकोस, तू फक्त बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. आपल्याजवळ चहाचे 2 मळे आहेत, सफरचंदाचा 1 मळा आहे, अरे ते तिन्ही विकून मला सध्याच 10 कोटी मिळालेले आहे आणि ते या बॅगेच्या वरच्या कप्प्यात आहे. मुलांनो, ह्या सगळ्या गोष्टी कुठे चालू होत्या? इगतपुरी स्टेशनच्या बाकावर, तेही जोरजोराने चालू होत्या. त्याचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले, म्हणजे काका आणि पुतण्या दोघेही जण त्या आपल्या डब्यांमध्ये शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. खिडकीजवळ एकमेकांच्या समोरासमोर ते बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. 5-10 मिनिटातच जे इगतपुरी स्टेशनवर त्यांनी 1 तासानंतर जी ही पुन्हा केलेली बडबड, त्यामुळे ते थकले होते आणि त्यामुळे 5-10 मिनिटात गाडी चालू झाल्याने लगेच झोपले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. कल्याण स्टेशन आलं आणि तरुण प्रवासी म्हणजे पुतण्या जागा झाला.
त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बाप रे, त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही आहे. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले. पहा, दोघेही जण 5-10 मिनिटात गाडी चालू झाल्यानंतर झोपले होते आणि दोघांपैकी जो तरुण होता, जो पुतण्या होता, त्याला कल्याण स्टेशनवर जाग आली आणि त्याने सीट खाली पाहिलं तर त्याची बॅग त्या सीट खाली नव्हती. तो जोराने किंचाळला, बाप रे, कारण की तिथे बॅग नव्हती. आणि त्या प्रवाशानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणजे काकाला उठवलं आणि म्हटलं, ए, माझी बॅग कोणीतरी पळवली आहे, तुझीसुद्धा दिसत नाही आहे. दोघेही जण डचकून जागे झालेत आणि आता काय करायचं म्हणून एकमेकांसोबत बोलले आणि किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारी प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणं योग्यच नाही. पहा, समोरच्याच बाकावर बसलेला एक म्हातारा होता. तो काय म्हणाला की तुम्ही इतके लखपती लोक आणि या 3 टायरमधून कशाला प्रवास केलेला आहे. त्याचं पुढचं बोलणं ऐका. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड मोठ्यानं बोलत होता. तर ते कोणीतरी भामट्याने ऐकलं असणार, त्यानेच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी करत. पहा, तो शेजारी बाकावर बसलेला म्हातारा प्रवासी त्यांना काय म्हणाला की तुम्ही इतके लखपती माणसं आणि या 3 टायरमधून कशाला प्रवास करतायत आणि इगतपुरी स्टेशनवर तुम्ही तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे किती उघडपणे मोठ्याने बोलत होते. कोणातरी भामट्याने तुमच्या गोष्टी ऐकल्या असतील, चोरांनी ऐकल्या असतील आणि त्यानेच त्या बॅगा पळवल्या असतील. आणि तो म्हातारा त्यांना म्हणतो की इतक्या मोठमोठ्याने गोष्टी केल्या, आता मग हरी करत बसा. पहा पुढे काय झालं. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी करा. आता बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, का मी देऊ. म्हाताऱ्या व्यक्ती खूप चिडला, कारण की इतके लखपती करोडपती लोक आणि इतक्या उघडपणे कसे काय बोलते आहेत. आणि ते त्यांना म्हणतो की तुमची खूप नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुम्ही तक्रार करा, तुमच्या बॅगा मिळतील. आणि आता मुंबईपर्यंत तुम्हाला जायचं आहे तर त्यासाठी पैसे आहेत ना, की देऊ मी तुम्हाला. पहा, त्यावर ते काय म्हणतात, नको, पैशांची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला. आता पहा, किती आश्चर्यकारक गोष्ट आहे ना की ज्यांच्या बॅगा चोरू गेलेल्या आहेत, ज्यात 80 लाख, 20 लाख आणि त्यानंतर मळे विकल्याचे 10 कोटी असे पैसे असलेले, त्यात त्या पुतण्याकडे आईचे 40 तोळ्याचे दागिने असलेले ह्या बॅगा चोरीला गेल्या. आणि त्यावर ते काय म्हणतात, नको, पैशाची गरज नाही, आमच्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च होईल. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारी प्रवासी म्हणाला. पहा, जे इगतपुरी स्टेशनवर लाखा कोटीच्या गप्पा करत होते ते आता काय म्हणतात की अरे, बॅग गेल्यामुळे खरंच आता त्यातला म्हातारा म्हणजे जो काका होता तो काय म्हणतोय की बॅगा गेल्यामुळे आता आपली भारी पंचायत होणार आहे. माझ्या मिशा त्यात होत्या, त्या पण गेल्यात, म्हणजे आता शिवाजी मंदिरात गेल्यावर मला 10 रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि मला नवीन मिशा घ्याव्या लागणार. हे सगळं ते म्हातारे प्रवासी बसलेले ऐकत होते. आता पहा, ते म्हातारी प्रवासी काय म्हणतात, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण, तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात. कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे. समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी म्हणाला, तुम्ही आहेत तरी कोण, तुम्हाला मिशा पाहिजे आहे, तुमच्या कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरी गेल्या. ह्या सगळं काही त्या प्रवाशाला समजत नव्हतं. आता त्यावर
तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकावाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचंच सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या तुमच्या लाखाकोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरं मानलेत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. पहा, लेखकांनी म्हटल्याप्रमाणे लाखाकोटीच्या गप्पा झाल्यानंतर आपल्याला आता हसू आवरेनासेच झालेले आहे. कारण की ते दोघंजणं इतक्या 80 लाख 20 लाख कोटीच्या गप्पा सांगत होते. ते काय होतं? सगळं नाटक होतं मुलांनो. आणि हे दोन कलाकार कोण होते? राजा गोसावी आणि दुसरं कोण? शरद तळवळकर. तर मग अशा पद्धतीने आज आपण लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ शिकलेलो आहोत. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे. मी सोनाली गजानन जाधव पाटील तुम्हा सर्वांचा आता इथे निरोप घेते. धन्यवाद.